आणि म्हणले माझ्या मुलीला तर मेडिकलला जायचं होतं, ती इतकी अस्वस्थ होती आणि तिनं दुर्दैवाने स्वतःचं जीवन संपवलं। मुख्यमंत्री म्हणले की आपण राज्याचा प्रमुख असताना आपण शिवशाही फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि अशा वेळेस आपण राहिलेले पैसे गरीब मुलीला शिक्षणाकरता देऊ शकत नाही, म्हणून ती जर तिचं जीवन संपत असेल तर अर्थमंत्री ह्याच्यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे। मला अर्थसंकल्प सादर करायचा होता। शेवटी आम्ही सगळे जण बसून माझ्याही डोक्यात काही कल्पना की माझ्या शेतकऱ्याला काय द्यायचं, माझ्या मायमाऊलीला काय द्यायचं, माझ्या तरुण तरुणी त्यांना उद्याचं भवितव्य ठरवण्याच्या करता काय द्यायचं, आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला काय द्यायचं आणि त्याच्यातून मग आपण निम्मे पैसे भरतोय। मी माझ्या फायनान्सच्या लोकांना विचारलं व किती हजार जातात आपले, ते म्हणले अर्धी फी भरायला आपले साधारण 3-3.5 कोटी रुपये जातात। म्हणलं चला 3.5 कोटी अजून देऊ, पण अशा प्रकारची वेळ तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अजिबात मुलींच्या बाबतीमध्ये येता कामा नये, अशा प्रकारचा निर्णय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतला। आणि तो निर्णय घेतल्यानंतर मी माझ्या फायद्याच्या लोकांना विचारलं। स्वतः देवेंद्रजी अर्थमंत्री होते, 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथराव अनुभव दांडका होता, बाकीचे पण काही सिनियर मंत्री भुजबळ साहेब, दिलीपराव असे काही त्या मंत्रिमंडळात आहेत, त्याच्यावर त्या सगळ्यांशी चर्चा केली आणि आपलं बजेट 6.5 लाख कोटीचं आहे। त्याच्यात 3.5 लाख कोटी आम्हाला पगाराला, पेन्शनला आणि त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे कर्ज घेतलेले त्याचं व्याज द्यायला जातात। आणि मग आम्ही ठरवलं किंवा किती आपल्याला ताण सहन, किती लाभ देण्याच्या करता कितीची जबाबदारी उचलावी लागेल। त्यांनी सांगितलं साधारण 75 कोटी पर्यंत तुम्ही जबाबदारी उचला आणि मग त्याच्यातनं 45,000 कोटी माझ्या लाडक्या बहिणीला, 15,000 कोटी 3, 5, 7.5 इलेक्ट्रिक पंप माफीला, त्याच्यानंतर 3 गॅस सिलेंडर आणि तुमचं माझी बहीण मुलगी कॉलेजचं शिक्षण त्याच्याकरता 6,000 कोटी, नंतर स्टायपन देण्याच्या करता डिप्लोमा, डिग्री आणि 12वी वाल्यांना 8,000 कोटी, अशा प्रकारचा सगळा आम्ही गोळाबेरीज केली, बजेटमध्ये तरतूद केली आणि ह्या योजना आणल्या। खूप विरोधकांनी टीका केली, काय आणल्या, कर्जबाजारी केलं, दिवाळखोरीत काढलं, कंगाल केलं, काय वाटोळं आमचं केलं। मित्रांनो, अजिबात तसं नाही। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी बारामती तालुक्यातल्या संस्था आदरणीय पवार साहेबांनी मला 90-91ला तिथं बारामतीचं प्रतिनिधित्व दिल्यानंतर मला एक तर भीती होती, कारण पवार साहेबांच्या सारखा नेता बारामतीकरांचा